नमस्कार. व्हिटॅमिन्स अँड डिफिशियन्सी डिसीज हे तुम्हाला सगळे माहीत असणं आवश्यक आहे, कारण याच्यावरती जोड्या जुळवा, परत चुकी बरोबर म्हणजे ट्रू फॉल्स, मॅच द पेअर आणि मोठा क्वेश्चन पण येऊ शकतो 5 मार्कासाठी. तर हे तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. एनलिस्ट द व्हिटॅमिन्स अँड देअर डिफिशियन्सी डिसऑर्डर्स 5 मार्कासाठी क्वेश्चन विचारलेला होता बघा आम्हाला. तर याच्यावरती तुम्हाला जरा फोकस करायला लागणार आहे, विटॅमिन्स मिनरल्स याच्यावरती. आता मॅच द पेअरला आम्हाला विटॅमिन ए, विटॅमिन B1, विटॅमिन D आणि विटॅमिन C असं क्वेश्चन दिलेलं होतं आणि पुढे त्यांची ग्रुप दिलेला आहे बघा. 1 नंबरला ब्लिडिंग, 2 नंबरला नाईट ब्लाइंडनेस, 3 नंबरला बेरी आणि 4 नंबरला ऑस्टियामॅलेसिया. तर त्यांचे विटॅमिन एला B येतं, नाईट ब्लाइंडनेस. तर हे आपल्याला डिसीज माहीत असले तर आपण लिहू शकतो. तर त्यासाठी आपल्याला विटॅमिन्स आणि त्याचे डिसीज माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती बरेचदा मोठे प्रश्न पण विचारले जातात. आता आम्हालाच 5 मार्कासाठी विचारलेला होता त्याच्या डिसऑर्डर्स. तर डेफिनेशन आणि हे सगळं पाठ करून ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. मी अशा नोट्स काढायला चालू केलेल्या आहेत, त्याच्यामुळे स्टडी लवकर कवर होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.